कालच्या ब्लॉगमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं होतं शटरिंग निघल्यावर आपला जिना एक नंबर दिसणार आहे बघा. कसा प्लेन आणि चिकना दिसतोय ना. नमस्कार मित्रांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग सिरीजमध्ये. घराकडे येऊन बघतो तर काय आपले चंबरचे कामाचे कारिगीर आले होते आणि त्यांनी चंबर बनवणं चालू बी केलं होतं. पण चंबर बघा नाही किती लांब गेलं राव आपल्या घरापासून. इथून इतका लंबा पाईप टाकावा लागणार आहे आपल्याला आता इथं. पण काय विषय नाही, त्यांची बी काय गलती भाऊ, खडक लागलं होतं खाली, त्यामुळे त्यांना पुढे घ्यावं लागलं. आणि वरती येऊन बघतो टावरचं काम तर सगळं झालेलं होतं बाई. इथून सगळं आपली शटरिंग वगैरे काढून घेतली होती आणि मस्त पाणी मारण्याचं काम चालू होतं. मी बी लावला थोडासा हातभार आणि मारलं बी पाणी, जसं आपल्याला मारता येईल तसं. एवढं तर जमतं आपल्याला तर केलंच पाहिजे. आणि परवाच्या ब्लॉगमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं होतं ना, या लँडिंगवर आलो सगळं बेकार नजारा दिसत. बघा इथून असं वाटतंय डायरेक्ट ढगातच पोचलोय बाई. आणि मम्मी बी न घाबरता इतक्यावरती चढून नजारे बघत होती भाऊ. आणि काल मी बघितलं तुमच्या लोकांची कमेंट येत आहे की पूर्ण घराला खर्च किती लागलाय भाऊ. ही गोष्ट डिटेलमध्ये सांगण्याची गोष्ट आहे, तर तुम्हाला मी ना उद्याच्या एका डेडिकेटेड ब्लॉगमध्ये पूर्ण घराला किती खर्च लागला आणि पूर्ण घर डिझाईन आहे कशी 3D मध्ये दिसणार कसं पूर्णच्या पूर्ण सांगणार. त्यासाठी फॉलो करा आणि लाईक करा, कमेंट करा तुम्हाला किती वाटतंय. आणि ज्याचा पण बरोबर येईल त्याचा मी कमेंट आपल्या नेक्स्ट